नायट्रोजन क्षमता 10 ते 15% वाढेल। आजच्या युगात शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय करणं म्हणजे खरोखरच तारेवरची कसरत झाली आहे। पावसाच्या लहरीपणावर एकूणच शेती अवलंबून आहे। शेतीशी निगडित पशुपालन, दुग्ध व्यवसाय यासाठीही जमिनीची कमतरता, चाऱ्याची टंचाई यावर मात करता करता शेतकऱ्याच्या नाकी नऊ येतात। पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे। याच म्हणीला सत्यात उतरवत सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हायड्रोपोनिक चारा निर्मिती यंत्र बनवले आणि या कमी खर्चात तयार होणाऱ्या पौष्टिक व ताज्या चाऱ्याने दुभत्या जनावरांचे आरोग्य सुधारले आणि दुधाची प्रत, चव यांच्या गुणवत्तेतही वाढ झाली आहे। एक दिवस असाच प्रयोग करत असताना एक साधा ट्रे मध्ये एक लादी तयार झाली आणि त्याच्यामुळे फार मोठा आनंद तयार झाला की आपण हायड्रोपोनिक करू शकतो। मग गोव्याला ICR मध्ये एक असं मशीन इम्पोर्ट केलेलं माहिती मिळाली आणि आम्ही तिथं ते मशीन पाहिलं। साधारण 600 किलो कॅपॅसिटीचं ते मशीन 15 लाख रुपये किंमत होती। त्याच्यामधलं तंत्र आम्ही पाहिलं की हे कशा प्रकारे केलं जातं आणि मग आमच्या डोक्यामध्ये ती आयडिया आली। म्हणजे डेअरीमध्ये आल्यानंतर मग अनिल काका निंबाळकर यांच्याबरोबर जे काम केलं त्यानंतर त्यांनी एक असं लाकडी स्ट्रक्चर तयार केलं आणि त्या स्ट्रक्चरमध्ये बांबू लावले। बांबू नंतर असे शेड नेट लावलं। शेड नेट नंतर जे ग्रामीण भागामध्ये आम्हाला जुने ट्रे मिळत होते सेरिकल्चरचे ते ट्रे आणले आणि त्या ट्रेमध्ये एक हायड्रोपोनिक्सचं असं मशीन तयार झालं। ह्या मशीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तापमान नियंत्रण महत्त्वाचं होतं आणि ह्युमिडिटी कंट्रोल म्हणजे आर्द्रता नियंत्रण हे पण फार महत्त्वाचं। ह्या दोन गोष्टी आम्ही याच्यामध्ये फार सातत्यानं पाळलेल्या आहेत। हे स्ट्रक्चर करताना जास्त खर्चाचं स्ट्रक्चर न करता शेतकऱ्याकडे जी साधन सामग्री उपलब्ध आहे त्या साधन सामग्रीमध्ये शेतकऱ्याकडे हे बांबू सहजासहजी उपलब्ध होतात। मग ह्याच बांबूचा वापर करून एक स्ट्रक्चर तयार केलं जेणेकरून हे ट्रे त्याच्यावर आपल्याला ठेवता येतील। आता स्ट्रक्चर तयार केल्यानंतर आपल्याला प्रश्न आला ट्रेचा। ट्रे आपण एवढे महागाचे 600 रुपयाचे ट्रे कुठून आणायचे? त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की इथं काही जुने सेरिकल्चरचे जे फार्म होते त्याच्यामध्ये आम्हाला हे ट्रे मिळाले आणि 600 रुपयाचा ट्रे आम्ही 200-250 रुपयामध्ये हे कमी खर्चामध्ये ट्रे घेतले। ट्रेमध्ये परत असा प्रॉब्लेम आला की त्या ट्रेला खाली जाळ्या होत्या। मग त्याच्यावर एक कागद टाकला आणि त्या कागदला ठराविक ठिकाणी होल घेऊन एक चांगला हायड्रोपोनिक्सचा ट्रे हे सेरिकल्चर ट्रे हायड्रोपोनिक्ससाठी तयार केले आणि सुरुवातीला हे 4 रो तयार केले। पहिला रो साधारण अर्धा फूट, त्याच्यानंतर 1.5 फुटाचं अंतर ठेवलं प्रत्येक रो मध्ये आणि असे 4 रो तयार केले आणि या 4 रो मध्ये इकडे 32 आणि इकडे 32 असे 64 ट्रे याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्यामुळं दररोज 8 ट्रे ह्या याच्यामधून आपण चारा तयार करू शकतो। या संपूर्ण यंत्राला शेडनेट लावून तापमान नियंत्रित केले। 64 स्प्रिंकलर्स बसवून ठराविक वेळाने या धान्यावर पाणी फवारले। 6 ते 7 दिवसात 1 किलो मक्यापासून 4 ते 5 किलो ताजा हिरवा चारा मिळाला। हा चारा प्रोटीनने भरपूर असल्याने जनावरही हा चारा आवडीने खातात। आता याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी इथं काही स्प्रिंकलर लावलेले आहेत। या स्प्रिंकलर मधून दररोज दिवसाला म्हणजे गरजेप्रमाणे जर उन्हाळा असेल तर 2 तासातून 4 मिनिट, जर हिवाळा किंवा पावसाळा असेल तर 4 तासातून त्या पाण्याचं याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे। याच्यासाठी एक 200 लिटरचा बॅरल घेतलेला आहे। त्या बॅरलमधून पूर्ण याला पाणी पुरवठा होतो। तसंच याला टायमर पण बसवलेला आहे की टायमरच्या यानं हे पूर्ण पाण्याची जे व्यवस्थापन आहे हे नियंत्रित केलं जातं। याची तयार करण्याची प्रोसिजर अशी आहे, सुरुवातीला 12 ते 18 तास किंवा 24 तास हे आपण भिजत ठेवतो। हे सगळं तापमानावर अवलंबून आहे। ज्यावेळेला थंडी जास्त असते त्यावेळेला आपण जास्त वेळ ठेवू शकतो, ज्यावेळेला उन्हाळ्यामध्ये आपण कमी वेळेमध्ये सुद्धा हे भिजवण्यासाठी ठेवू शकतो। भिजवण्यानंतर बऱ्याच वेळेला ट्रे हे जे बियाणं आहे आपण डायरेक्ट ट्रेमध्ये टाकू शकतो, पण इथं आम्ही एक नवीन पद्धत केली की हे जे बियाणं आहे हे आम्ही गनी बॅगमध्ये म्हणजे पशुखाद्याच्या बारदानामध्ये बांधून ठेवतो। बांधून ठेवण्याचा कालावधी सुद्धा
तापमानावर अवलंबून आहे, बाहेरच्या वातावरणावर अवलंबून आहे. कधी आपण 24 तास ठेवू शकतो, कधी 36 तास ठेवू शकतो. आणि हे ठेवण्याचं कारण म्हणजे त्याच्यामुळं जे उबदारपणा आतल्या बियाण्यांना मिळतो त्याच्यामुळे जर्मिनेशन म्हणजे जे अंकुरित होण्याचं प्रमाण आहे ते त्याच्यामध्ये वाढतं. आणि हे अंकुरित झालेलं बियाणं नंतर ट्रेमध्ये ठेवलं जातं. आता हा 3x2चा ट्रे, ह्या 3x2च्या ट्रेमध्ये साधारण वाळलेल्या चाऱ्याचं जर वजन घेतलं तर 2 किलो बियाणं याच्यामध्ये बसतं. आणि नंतर हे व्यवस्थित पसरलं जातं प्रत्येक ट्रेमध्ये. आणि हे ट्रे या हायड्रोपॉनिक मशीनमध्ये ठेवल्यानंतर फक्त आपल्याला 7 दिवसांनी चारा याच्यामधून बाहेर काढायचा आहे. कारण पूर्ण यंत्रणा ऑटोमॅटिक आहे, पाण्याची यंत्रणा आहे. टेम्परेचर जर वाढलं तर हे फॉगर वगैरे सिस्टम याच्यामध्ये बसवलेली आहे, ते टेम्परेचर नियंत्रित करतात. याच्यामध्ये आर्द्रता जर वाढली तर खालच्या बाजूला काही जागा ठेवलेली आहे, तिथून व्हेंटिलेशन होतं, त्यामुळे आर्द्रता पण याच्यामध्ये नियंत्रित केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जागा फार कमी लागते, कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न निघतं. आज 5 एकरचं उत्पन्न फक्त आपण एका गुंठ्यामध्ये काढू शकतो, हे पण फार महत्त्वाचं. पाण्याचा विषय जर घेतला तर आज 1 किलो चारा तयार करायचं म्हणलं तर 60 ते 80 लिटर पाणी लागतं. ह्या मशीनमध्ये साधारण 2 ते 3 लिटरमध्ये आपण 1 किलो चारा तयार करू शकतो. लेबर कॉस्ट पण फार महत्त्वाची. आपल्याला चारा कापायचा आहे, त्याची कुट्टी करायची, त्याची मशागत करायची ही गरज नाही आहे. इथं एकदा ट्रे आपण टाकला की 8व्या दिवशी आपल्याला तयार चारा याच्यामधून मिळतो. कमी जागेत, कमी साधनात, कमी खर्चात आणि कमी पाण्यात भरपूर चारा मिळवून देणारं हे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान म्हणजे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जणू वरदानच आहे. आमच्याकडे सर्वसाधारण आता 12 गाई वर 8 कालवडे आहेत. त्यामध्ये दुभत्याचं प्रमाण जे आहे ते 8 गाई आहेत. पण आपण जे बघतोय हायड्रोपोनिक चारा, ते सर्वसाधारण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल त्या पद्धतीने आपण विचार करून त्याचे हे केलेलं आहे. सर्वसाधारणपणे 1 किलोपासून 8 किलो चारा 8व्या दिवशी तयार होतो. त्यामध्ये सर्वसाधारणपणे दिवसातून 4 वेळा पाणी, म्हणजे 2.5 तासातून एकदा 5 मिनिटं पाणी, अशी ह्याची जी प्रोसिजर आहे. सुरुवातीला आपण जे आहे ते सर्वसाधारण 12 तास कोमट पाण्यामध्ये ठेवतो मका वाळलेली. त्याच्यानंतर 12 तास पोत्यामध्ये, जसं आपण घरामध्ये हुलगमटकीचा जो मोड आणण्याचा प्रयोग करतो त्या पद्धतीने मोड येतात आणि दुसऱ्या दिवशी आपण ट्रेमध्ये टाकतो. त्यामध्ये ट्रेमध्ये टाकल्यानंतर 2.5 तासाला 5 मिनिटं पाणी, ह्या पद्धतीने 4 वेळा पाणी देतो. आणि सर्वसाधारण 8व्या दिवशी 1 किलोचं जे वेट आहे ते 8 ते 9 किलो येतं. ह्याच्यामुळं एकतर पाण्याचं जे प्रमाण आहे, ज्या शेतकऱ्यांकडं क्षेत्र नाही पण दुधाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने त्यांची इच्छा असते परंतु ते करू शकत नाहीत, हे जर हायड्रोपॉनिक यंत्राचा जर वापर केला तर जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी कमी जागेमध्ये म्हटलं तर 10x12चं जरी शेड असेल त्यामध्ये 8 गायींचा चारा उपलब्ध होतो. सर्वसाधारणपणे ह्याला दररोजची जी लागणारी वाळली जी मका आहे ते 16 किलो लागते. मग 16 किलोपासून सर्वसाधारणपणे 110 ते 112 किलो चारा उपलब्ध होतो. आणि एका गाईला 10 ते 12 किलो ह्याप्रमाणे 8 ते 10 गायींचं चाऱ्याचं नियोजन होतं. ह्याच्यामध्ये फक्त ह्याला 12 म्हणजे 200 लिटर पाणी पाहिजे. आणि सर्वसाधारण दुष्काळ भागामध्ये जर बघितलं उन्हाळ्याच्या ह्याच्या टायमिंगला तर तिथं काही हिरवा चाऱ्याचं उपलब्ध होत नाही. आणि आपल्याकडे जर हायड्रोपॉनिक बघितलं तर सर्वसाधारण 200 लिटरमध्ये 10 गायींचं चारा उपलब्ध करू शकतो. 22 ते 25 हजारात दररोज 150 किलो चारा देणारं हे यंत्र म्हणजे पशुपालकांसाठी द्रौपदीची थाळीच. अगदी सामान्य शेतकरीही स्वतःकडील उपलब्ध साधन सामुग्रीत 10 ते 15 हजार रुपयात हे हायड्रोपोनिक यंत्र बनवू शकतो. आता ह्या पूर्ण यंत्राची जर आपण किंमत पाहिली तर साधारण हे आपण बांबू पाहिले, साधारण 800 फूट बांबू याच्यामध्ये लागतात. 64 ट्रे याच्यामध्ये लागतात. 1 HP ची मोटर वापरलेली आहे. 64 स्प्रिंकलर याच्यामध्ये वापरलेले आहेत. आणि हे शेडनेट जे वापरलेले साधारण 10 फूटचा पाना जर घेतला तर 22 मीटर हे शेडनेट याच्यामध्ये वापरलेले. हा सगळा खर्च जर ढोबळमानाने पाहिला तर 25 ते 30 हजारामध्ये 150 किलो दररोज हिरवा चारा देणारं मशीन शेतकरी तयार करू शकतो. हे सगळं विकत घेतलं तर शेतकऱ्याच्या घरी लाकडं असू शकतील,
काही शेतकऱ्यांकडे जुने ट्रे त्या पद्धतीने ते वापरू शकतात, त्यांच्या घरी मोटर असतात. असा बराच विचार केला तर बरेच शेतकरी साधारण 10 ते 15 हजारामध्ये हे मशीन तयार करतात आणि त्यांच्या जनावरांना हा हिरवा चारा देतात. जनावरांचं पोट हे चाऱ्यासाठी तयार झालेलं आहे, त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा चारा आपण जर देऊ शकलो तर चांगल्या गुणवत्तेचं दूध ह्या माध्यमातून आपल्याला तयार होतं. आज जर चाऱ्याचं शॉर्टेज पाहिलं तर भारताचा जर विचार केला तर 50 ते 60% चाऱ्याचं शॉर्टेज आहे. एवढा चारा आणणार कुठून? आज जर तुम्ही पाहिलं तर आज बऱ्याच शेतकऱ्यांकडे जागेचा प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी जागा आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर लेबर नाही. हे सगळ्या जर आपण अडचणींचा विचार केला तर हायड्रोपॉनिक जे मशीन आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि हे कमी खर्चामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला त्याच्याकडे जे साधन सामग्री आहे त्या साधन सामग्रीमध्ये करता येतं. दुभत्या जनावरांना पौष्टिक चारा दिला की दुधाची गुणवत्ता सुधारते, चव वाढते, जनावरांचे प्रजनन चक्र नियमित सुरू राहते. हे तंत्रज्ञान अवलंबल्यास 1 ते 2 एकर जमीन, लावणी, कापणी, मळणीसाठी मजूर आणि यंत्रांचा खर्च, पावसाची मनमर्जी, एकूणच प्रक्रियेत वाया जाणारा वेळ यांची बचत होते. हायड्रोपोनिक चारा निर्मिती यंत्राने शेतकऱ्याचा चारा निर्मितीचा खर्च 75% कमी होतो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने या तंत्राचा अवलंब करून स्वतःची प्रगती करून घ्यायला काहीच हरकत नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.